नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमंचच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणात बुडून तरुणाचा मृत्यू झालाय. सद्दाम शेख असं तरुणाचं नाव आहे. मित्रांसोबत तो धरणातल्या पाण्यात खेळत होता. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडाला. यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा कसोशीनं प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न असफल ठरले. मित्रांसोबत खेळत असताना एक जण मोबाईल कॅमेरा चित्रीकरण करत होता, त्यामुळे सद्दामचा बुडतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. हरीश धिमोटे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. हरीश, काय तपशील आहे याबद्दलचा? विलास, आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यातील जो भंडारदरा परिसर आहे हा निसर्गाने नटलेला आहे आणि पावसाळा सुरू झाला की हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. मात्र त्या ठिकाणी खोल दऱ्या आहेत, धरण आहे, पाणी आहे. त्या ठिकाणी जर काळजी घेतली नाही तर अनेकांना जीव देखील गमवावा लागतो. तशीच काहीची घटना आज घडलेली आहे. शिर्डीतील सद्दाम शेख आणि त्याचे 5 मित्र आज फिरायला भंडारदरा परिसरामध्ये गेलेले होते आणि दुपारी जेव्हा ते धरणाच्या पाण्यामध्ये उतरले त्यांना अंदाज झाला नाही आणि ते जेव्हा पुढे आणखी काही अंतरावरती गेले तर त्या ठिकाणी तो सद्दाम आणि त्याचे मित्र बुडायला लागले. सद्दामला पोहता येत नव्हतं, त्यामुळे तो पाण्यामध्ये बुडाला. त्याचे मित्र बाहेर पडले, मात्र त्याला निघायला किंवा त्याला काढायला उशीर लागला. त्यामुळं त्याचा या घटनेमध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे. त्याची मृतदेह बाहेर काढलेला आहे. शवविच्छेदनासाठी तो पाठवण्यात आलेला आहे. मात्र मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की अशा ठिकाणी जेव्हा आपण जातो त्यावेळी खरं तर काळजी घेणं गरजेचं आहे. सेल्फी काढताना असेल, पाण्यात उतरताना असेल, जर काळजी घेतली नाही तर अशा पद्धतीनं जीव जाऊ शकतो. खरं तर ही एक प्रकारची याला आत्महत्याच म्हणावं लागेल, कारण जर पोहता येत नाही तर धरणात कोणी उतरतं का, हाही प्रश्न आहे. इतक्या खोल पाण्यामध्ये पोहता येत नाही, तिथं पाण्यासोबत मस्ती करायची नसते, हे साधं लॉजिक आहे. आणि आज जीव गमवावा लागलेला आहे का तरुणाला. बघा की पोहता येत नाही, पाण्यामध्ये अशा प्रकारची ही मस्ती अंगावरती जीवावरती बेतलेली आहे. कृपया पावसाळ्याच्या या दिवसामध्ये तुमचा जीव अशा प्रकारे धोक्यात घालू नका. धन्यवाद हरीश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.